मराठा समाजासाठी न्याय मागण्यासाठी संघर्ष ज्यांनी केला त्या मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांचे मी अभिनंदन करतो। मनोज दादा, आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती पण आहे। दिघे साहेबांची मराठ्यांना अखेर न्याय मिळाला। गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा तिढा कायम होता। अखेर 27 जानेवारीला मुंबईत मराठ्यांच्या पदरात आरक्षण पडलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला। दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांची आज जयंती। 27 जानेवारीला दिघेंची जयंती साजरी केली जाते। आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती पण आहे। दिघे साहेबांची दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे। हेच औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला न्याय दिला अशी प्रतिक्रिया खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तर आतापासून 27 जानेवारीलाच घराघरात दिवाळी साजरी करू असा निर्धार मराठा बांधवांनी केलाय। आज मनोज दादा, आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती पण आहे। दिघे साहेबांची आणि बाळासाहेबांची जयंती 23 तारखेला झाली। या दोन्ही माझ्या आदरणीय गुरुवर्यांचं देखील आशीर्वाद आणि या सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील पाठीशी आहे। खरं म्हणजे बाळासाहेबांची देखील 23 जानेवारीला जयंती झाली। त्यांचाही आशीर्वाद, दिघे साहेबांचाही आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या वाढदिवसा म्हणजे जयंतीच्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये एक मोठा निर्णय झाला। मराठा समाजाचं आंदोलन आपण या ठिकाणी त्याला यश मिळालं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।